नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जिगर जितेंद्र ठक्कर तुम्हा सर्वांचे युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक मध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, जर मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती होती, तर तुम्ही सहज हमखासपणे उत्तर देतात की दुसरी राजधानी ही रायगड होती। तर मग पहिली कोणती होती बघा। आता आपल्याला स्वराज्याच्या तिन्ही राजधान्यांबद्दल माहिती बघायची आहे, ज्या राजधान्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत्या, ज्या राजधान्या संभाजी महाराजांच्या काळात होत्या आणि ज्या राजधान्या राजाराम महाराजांच्या काळात होत्या। बघा, शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी आपली राजधानी म्हणून पुण्यामधील राजगड हा किल्ला घोषित केला, ती स्वराज्याची पहिली राजधानी। आता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, अरे तुम्हाला माहितीये का राज्याभिषेक कधी झाला? जर माहिती असेल ना तर खाली कमेंट मध्ये करा, नसेल माहिती तर काहीच प्रॉब्लेम नाही, मी सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 या दिवशी। या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केला, तो किल्ला म्हणजे रायगड। आता हा जो रायगड किल्ला आहे ना, हा समुद्रकाठी आहे, म्हणजे अरबी समुद्राला खेटूनच आहे। इथून ते कोकणाकडे पण लक्ष ठेवत होते आणि इथून ते पठाराकडे पण लक्ष ठेवत होते। आता संभाजी महाराजांचा जेव्हा कार्यकाळ आला, ज्यावेळेस छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्याचे छत्रपती झाले, त्यावेळेस पण स्वराज्याची राजधानी ही रायगड किल्लाच होता। पण ज्यावेळेस राजाराम महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले, त्यावेळेस राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याची राजधानी होती जिंजी नावाचा किल्ला। आता हा जिंजी किल्ला महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये आहे आणि हा जो किल्ला आहे हा जागतिक वारसा यादीमध्ये पण आहे बरं का मित्रांनो। तर आता एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं असेल स्वराज्याच्या तिन्ही राजधान्या, पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड आणि तिसरी राजधानी जिंजी। वेळ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार, धन्यवाद।